नमस्कार, मी प्रतीक्षा. तुमचं माझ्या प्रतीक्षा पाटील या यूट्यूब चॅनलवर खूप मनापासून स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप छान, तुमच्या मनासारखा पॉझिटिव्ह आणि आनंदाचा जाऊ देत. इथे आमच्या प्रांशूची जी लगबग सुरू आहे, तो बूट इतका छान तयार झाला आहे, जुट्टा पाडला आहे, परत बूट आणून देतो पप्पाला घालण्यासाठी. तर त्यासाठी की माझ्या आजोळी म्हणजे आईच्या माहेरी धोंडे जेवणाचं आमंत्रण आलं होतं आईला आणि पप्पाला. त्यामुळे ते दोघं निघाले होते आणि प्रांशूला पण सोबत घेऊन जाणार होते. त्यामुळे तो असं छान तयार झाला आहे आणि मला बाय करतोय, चिवचिव हे करतोय आणि ते तिघं निघणार होते. स्कूटीवर जाणार होते. थोडंसं ऊन आहे अजूनही, त्यामुळे मी त्याला रुमाल बांधला होता. टोपी वाऱ्यानं उडू शकते त्यामुळे. आणि बघू शकताय त्याला बाहेर जायचं किंवा गावाला जायचं म्हणजे की ती इतकी एक्साइटमेंट असते ना त्याला, खूप असं बाहेर जावंसं वाटतं त्याला. आणि तिकडे खाली ट्रॅक्टरचा आवाज येत होता. मला बाय कर, बाय कर म्हटलं तरी त्याचं ट्रॅक्टर पाहणं सुरू होतं तिकडे. हां. मी, प्रांशू आणि पप्पा जाऊन 1-2 तास झाला आहे. म्हणजे स्कूटीवर गेले त्यामुळे ते 2 तास लागतील त्यांना. पप्पा दमानं चालवतात म्हणजे लहान बाळ आहे त्यामुळे. आणि बसनं गेल्यानंतर 1-1.5 तासामध्ये पोहोचतं. म्हणजे अशा ठिकाणी रोडवरच आहे माझ्या मामाचं गाव त्यामुळे. आणि आता झाडून फरशी मी केली. आता भांडे होते, आई म्हणजे नाश्ता करून गेली होती माझ्यासाठी पण. त्यामुळे मग तो थोडेसे भांडे होते, किचनवट्टा वगैरे साफ करून घेतला, भांडे घासून घेतले आणि आता राहिलेली आहे अंघोळ. आणि मी काय झालं, ज्यावेळेस मी तुम्हाला दाखवले शॉर्टमध्ये की मी 3 साड्या आणल्यात आणि माझ्यासाठी, आईसाठी, आमच्या सासूबाईसाठी. आईसाठी आणि सासूबाईसाठीची मी पूर्ण उकलून म्हणजे त्यांना चढवली होती, त्यांच्या ओट्या वगैरे भरल्या होत्या. त्यामुळे मी त्या 2 साड्या पाहिल्या. आणि माझी जी साडी आहे डिझायनर साडी होती, 2200ची होती. त्यामुळे मला नंतर जाताना मला नेसवता येते म्हणून मी तसंच ठेवून दिली. पण एका दिवशी बघूत म्हणलं ब्लाऊज वगैरे कसं आहे, म्हणजे शिवायला वगैरे देता येईल. त्या पण मध्ये थोडंसं छिद्र होतं त्या साडीमध्ये. मी रिटर्न करायला गेले. एक्सचेंज म्हणजे रिटर्न म्हणलं, रिटर्न केल्यानंतर काय ते पैसे देत नाहीत. मग आपल्याला एक्सचेंजेस करून घ्यावं लागतं. त्यामुळे मग मी नवीन आणि त्यामध्ये 2200ची साडी होती. पण घेतलं तर चांगलीच घ्यावं, त्यामुळे मग 4000ची साडी आणली. म्हणजे माझे 2000 रुपये एक्स्ट्रा घातले त्याच्यामध्ये आणि छान साडी आणली. तर ती साडी कशी आहे ते तुमच्यासोबत शेअर करते. पण माझी अंघोळ राहिली आहे. अगोदर चला आधी अंघोळ करून घेते, मग भेटते तुम्हाला. अंघोळ करून घेतली आणि मी तुम्हाला आता दाखवते की साडी मी कशी घेतली. तर ही साडी आहे आणि ही साऊथ सिल्कची साडी आहे. दुकानामध्ये मी गेल्या म्हणजे असं टाकलेले होते, दुसरे कस्टमर पण होते, ते पाहत होते. पण मला ही साडी असं पाहता क्षणीच आवडली. यामध्ये कलर पण खूप छान होते, गोल्डन किंवा पांढरं शुभ्रमध्ये होता कलर आणि काठ असेच होते सेम. पण मला हा पिंकवाला जो कलर आहे तो आवडला आणि मला पाहता क्षणी आवडला म्हणून घेतली. आणि एक्स्ट्रा पैसे म्हणजे 2000 माझे गेले तरी गेले. म्हटलं छान साडी तरी आपल्याकडे कनेक्शन राहतं छान, त्यामुळे मी घेतलं. आणि आता मी तुम्हाला पूर्ण ओपन करून दाखवते की कशी आहे साडी. साऊथ सिल्कची साडी आहे आणि दोन्ही साईडला काठ दिलेले आहेत खूप छान असे. आणि नेस्ता पदर जो असतो म्हणजे नेस्ता जो असतो तिथे स्टोन दिलेले नाही. आणि खालचा भाग जो आहे, खालच्या भागाला स्टोन दिलेले आहेत. तर हा आहे पदर, पूर्ण भरलेला आहे पदर. आणि इकडल्या साईडला आहे ब्लाऊज. हा ब्लाऊजला पण खूप छान अशी डिझाईन दिलेली आहे. तर मला ही साडी 4000ला पडलेली आहे. मी 2000ची अगोदर आणली होती, नंतर 2000 रुपये एक्स्ट्रा देऊन ही 4000ची परत आणली. पहिल्याच्या ह्याला थोडंसं डॅमेज झालं होतं त्यामुळे. तर बघू शकता खूप छान अशा पद्धतीने आपण जर लग्न कार्यामध्ये वगैरे पार्लरवाली जर नेसलो तर खूप छान दिसणार आहे ही साडी. तर मी तुम्हाला असं अंगावर टाकून दाखवते. दोन्ही साईडला काठ आलेले आहेत असे. तर मला तर खूप आवडली, खूप तुम्हाला पण आवडली असेल. आता वाजलेत 6 आणि अजून आई, पप्पा, प्रांशू आलेला नाही आहे. मी त्याला एकदा कॉल करून बोलले, म्हणजे गाडीवर मला झोपेल वाटत होता तो आणि झोपलाच होता म्हणे. नंतर थोडा वेळ ते गेल्यानंतर रडला. सगळे म्हणजे नवीन दिसतात सगळे, म्हणजे रोज दिसणार नसतात, त्यामुळे थोडा वेळ रडला. मग छान खेळू लागला म्हणे. तर अजून आले नाहीत, आता येतील थोड्या वेळाने. तर आमच्या दोघींचं बघा असं फिरणं चालेल. आणि त्या ईश्वरीला एडोका काय होतं काय माहीत नाही, सगळेच लहान लेकरं दिवस मला रडतात म्हणे. पण हिला पण असं थोडं घेऊन हिंडलं की म्हणजे असं खांद्यावर टाकून तर छान शांत बसते. आणि येशू बघा, तिला अजून 2.5 महिने पण कंप्लीट झालेले नाही. 12 किंवा 13 तारखेला 2.5 महिने कंप्लीट होतात तिला. आणि कानवडं होऊन अख्खं डोकं उचलते आणि पालतं पडण्याचा प्रयत्न करते. मुली लवकर पालतं पडतात.
तर प्रांशू आई पप्पा हे रात्री 10 वाजता आले. 7 वाजता निघाले होते, त्यांना यायला 3 तास लागला. आणि गाडीवर प्रांशू झोपतो, त्यामुळे पप्पाने गाडी दमाने आणली. तर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटूया. बाय.